ಲಘು ವಾಹನ ಚಾಲಕರ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ನಿಪ್ಪಾಣಿ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಅವರಿಗೆ ಮನವಿ. ಹಿಟ್ ಅಂಡ್ ರನ್ ಅಪಘಾತ ಕಾಯ್ದೆ ಭಾರತೀಯ ನ್ಯಾಯ ಸಂಹಿತೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಹೊರಡಿಸಿರುವ ಹೊಸ ನಿಯಮವನ್ನು ಖಂಡಿಸಿ ದಿನಾಂಕ 3ರ ಮಧ್ಯರಾತ್ರಿಯಿಂದಲೇ 4ನೇ ತಾರೀಕುವರೆಗೆ ಬಹಿರಂಗ ನಿಷೇಧ ಕರೆಯನ್ನು ಆದರ್ಶ್ ಮಿನಿ ಗೂಡ್ಸ್ ಕ್ಯಾರಿಯರ್ ಸಂಘ ನಿಪ್ಪಾಣಿ ವತಿಯಿಂದ ಬಂದ್ಗೆ ಕರೆ ನೀಡಿದ್ದು, ಇದರ ಅನುಮತಿಗಾಗಿ ಇಂದು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಅವರಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಲಾಯಿತು. ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಚಾಲಕರಿಗೆ ಕೇವಲ 3ರಿಂದ 5 ಸಾವಿರ ಮಾಸಿಕ ಸಂಬಳವಿರುತ್ತದೆ. ಅಪಘಾತವಾದ ನಂತರ ಜಾಮೀನು ಸಿಗುತ್ತಿತ್ತು. ಆದರೆ ಈಗ ಹೊಸದಾಗಿ ಮಾಡಿರುವ ಕಾಯ್ದೆಯಂತೆ ಅಪಘಾತ ಆದಲ್ಲಿ ಚಾಲಕನಿಗೆ ಭಾರತೀಯ ನ್ಯಾಯ ಸಂಹಿತೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ 10 ವರ್ಷಗಳ ಜೈಲು ಶಿಕ್ಷೆ ಹಾಗೂ 7 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ದಂಡ ವಿಧಿಸುತ್ತಾರೆ. ಕಾಯ್ದೆಯ ಬಹಿರಂಗ ನಿಷೇಧ ಸೂಚಿಸಲು ನಿಪ್ಪಾಣಿ ಬಂದ್ಗೆ ಕರೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರಫೀಕ್ ಜಿದೆ, ಮುಕೇಶ್ ಪಾಟೀಲ್, ರಫೀಕ್ ಸರಕ್ವಾಸ್, ಸುಮಿತ್ ಇಟೇಕರಿ, ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಪರೇಟ್, ಮಹೇಶ್ ಗಾಯಕ್ವಾಡ್, ಮನೋಹರ್ ಮಾಕ್ವೆ, ಪ್ರಫುಲ್ ಕಾಂಬ್ಳೆ, ಮಹೇಂದ್ರ ಮಾನೆ, ಕೇದಾರ್ ವಾಗ್ಲೆ, ಸಂದೀಪ್ ಮಾನೆ, ಸುನಿಲ್ ಖೋತ್, ಸಂದೀಪ್ ಶಿಂದೆ, ರಾಮಾ ಖಾಂಬೆ, ಸುನಿಲ್ ಸಾವರ್ಕರ್, ಅವಿನಾಶ್ ಕಾರಂಡೆ, ಸಿದ್ದು ಮದಾರೆ, ಪಿಂಟು ಕುಟಾಳೆ, ಸೈಯದ್ ಪಟೇಲ್, ಸಂದೀಪ್ ನಾಯ್ಕ್, ಸಾಗರ್ ಪಾಟೀಲ್, ರಾಜಾರಾಮ್ ಕಮ್ತೆ, ಬಬ್ಲು ಗಾಯಕ್ವಾಡ್, ಮಹೇಶ್ ಸೌದಿ ಹಾಗೂ ಇನ್ನಿತರರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಕ್ಯಾಮರಾ ಪರ್ಸನ್ ಚೇತನ್ ಸಂದೇಶ್, ಶೋಭಾ ಸವಲೈವ್, ನಿಪ್ಪಾಣಿ. ಒಂದು ಕಾಯ್ದೆ ಒಂದಿದ್ದಿಲ್ಲ ಅಂತ ಸಂಬಂಧ ನಾವು ನಿಷೇಧಿಸಿದ್ದೇವೆ. ಆ ದಿನ ನಾವು ಬಂದ್ ಮಾಡಿ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ನಿಷೇಧ ಇದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನೀವು ಮನವಿ ಕೊಡ್ತೀವಿ. 3 तारीख 12च्या नंतर 4 तारखेला एक दिवस आपण निषेध म्हणून बंद करावा नवीन कायद्याच्या अंतर्गत. कारण ते आमच्या ड्रायव्हरांना जे ॲक्सिडेंटचं जे सांगायला 7 वर्ष 10 लाख रुपये कायदा असं काय आहे त्या कायद्याबद्दल निषेध म्हणून आम्ही एक दिवस आपला आदर्श मिनी मालवाहतूक संघ निप्पाणी हे टोटली आम्ही गाड्या बंद ठेवून त्यांना सहकार्य करणाऱ्या आम्ही ड्रायव्हर युनियनच्या वतीने रफीक जिंदे, आदर्श मिनी मालवाहतूक संघ अध्यक्ष. काय समस्या आहे तुमची? समस्या म्हटल्यावर जे आता नवीन कायदा काढला आहे माल वाहतूकचा आपल्या ड्रायव्हरसाठी 10 वर्ष सजा 7 लाख रुपये दंड असं काहीतरी आहे ॲक्सिडेंटच्या वतीने. कारण आता हा ड्रायव्हर का नाही 3 ते 5 हजार रुपये हे कमवतोय, त्याचा पगारच आहे. त्याचा पगार 3 ते 5 हजार असल्या कारणानं महिन्याला तो 7 लाख 10 वर्ष सजा कसं काढू शकेल. आणि असं जर हे परिस्थिती सरकारनं केलं, केंद्र सरकारनं, तर ड्रायव्हर कुणी कुठल्या गाडीवर राहणार नाही काय. त्याबद्दल हा निषेध म्हणून आम्ही 3 तारीख 12च्या नंतर 4 तारखेला एक दिवस संपूर्ण आदर्श मिनी मालवाहतूक संघ आपला संघ आहे तो टोटली गाड्या आपण बंद करण्याचा निषेध केला आहे, बंद करणार आहे. आणि सरकारच्या वतीने आम्ही निषेध करत आहोत की हा कायदा सर्वसामान्यांना लादणारा नसून तिने मागे घेण्यात यावा. सेक्रेटरी असो माझा ह्या कायद्याअंतर्गत जे काय उल्लेख झालेला आहे म्हणजे की जामीन पण त्याला नामंजूर केलेला आहे, त्याचबरोबर शिक्षा पण त्याच्यामध्ये घातलेली आहे, त्याचबरोबर त्याला दंड पण ठोठावलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याची कमाई ते 5 ते 7 हजार रुपये त्याला सॅलरी आहे महिन्याला. त्या उद्देशाने त्याला कुठल्याही प्रकारचं ना तर गव्हर्नमेंटकडनं सपोर्ट आहे किंवा कुणाकडनं सपोर्ट आहे, सगळीकडनं त्याची फक्त अत्याचारच होतच आहे. इवन त्याचं भाड्यामध्ये पण भरपूर ते हे आहे. तरच ॲक्सिडेंट झाल्यावर तरीच त्या ड्रायव्हरला पब्लिकसुद्धा मारहाण करते. म्हणजे कुठून पण आपल्या जे व्हायला लागले की नाही ते चुकीचं व्हायला लागले. आणि जो गव्हर्नमेंट पण सपोर्ट करायचं सोडून त्यांनी जे हे नियम आमच्यावरती लादलेला आहे ते अचूक म्हणजे बिलकुल बेचूक पण आहे. आणि ते त्या नियमाबद्दल आमचा निषेध आहे. आणि त्याकरिता आम्ही 3 तारखेपासून रात्री 12पासून ते 4 तारखेपर्यंत पूर्ण दिवस आम्ही संप पाळत आहे त्याचा निषेध करण्यासाठी. आणि त्या संपासाठी आम्ही इथं तहसीलदार ऑफिसला जे निवेदन दिलेलं आहे ते गव्हर्नमेंटनं आमच्याकडनं निवेदन स्वीकार करून आमच्याकडं हे लक्षपूर्वक त्याची कारवाई व्हावी हीच आमची अपेक्षा आहे. बस बाकी काय. या संपाला कोण कोण सपोर्ट करणार आहे तुम्हाला? या संपाला पूर्णतः म्हणजे ड्रायव्हर लोक आहेत, पूर्ण युनियन आहे, मोठ्या गाडी पण आहेत, बारक्या गाडी पण आहेत. अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे आता तुम्ही पण आता हायवे पण बंद व्हायला लागला याची पण तुम्हाला दक्षता पण असेलच. तरी ही जी हाक आहे ती आम्ही गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. बस एवढंच बोलायचं आहे. याला फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे, प्रेसवाल्यांचा सपोर्ट शिवाय कुठला काही होत नाही. ड्रायव्हर टेम्पो स्टेशन मला ह्या आपल्या सर्वांच्याकडून ह्या कायद्याला आमचा निषेध आहे. आम्हाला हा कायदा मंजूर नाही आहे. आम्हाला ॲक्च्युली ह्या महागाईच्या पिरियडमध्ये जेवणाचं आणि याचं एवढा हाल व्हायला आहे. त्या परिस्थितीमध्ये हा नवीन कायदा नवीन हे व्हायला आहेत. वाहतुकीमध्ये धंद्यामध्ये उरण्याचं प्रमाण वाढलं आहे, डिझेलचं प्रमाण वाढलं आहे,
अशा पद्धतीला संकटाला तोंड द्यायचा अवघडून बसलं आहे. त्यात हा नवीन कायदा जो काढलेला आहे सरकारनं त्यासाठी आमचा विरोध आहे.